बाळा, आपल्याला द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ इट्स करस्पॉन्डिंग साइड्स दिलेलं होतं. मग करस्पॉन्डिंग साइडच्या ऐवजी करस्पॉन्डिंग अल्टिट्यूड म्हटलं तरी चालेल, करस्पॉन्डिंग मेडियन म्हटलं तर चालेल, करस्पॉन्डिंग पेरिमीटर म्हटलं तरी चालतं. ते 4 थेरम आहेत, पण आपल्याला साईडचाच फक्त दिलेला आहे. मग आता आपण अल्टिट्यूड दिलेला आहे, अल्टिट्यूडचं काय करूया, आपल्या रेग्युलरच्या मेथडनंच गणित सोडूया. 2 ट्रायंगल सिमिलर दिलेले आहेत, अल्टिट्यूड दिलेले आहेत. एम एन टीला QRS हे सिमिलर दिलेले आहेत. बघा व्यवस्थित. ट्रायंगल MNT सिमिलर QRS गिवन मध्ये दिलेलं आहे. मग 2 ट्रायंगल जर सिमिलर असतील तर करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट असतात. अँगल M इज कॉन्ग्रंट टू अँगल Q. नंबर 1 घेतला. आता हे 2 ट्रायंगल सिमिलर द्यायचे. 2 ट्रायंगल सिमिलर इन ट्रायंगल MXT and ट्रायंगल QYS. 2 ट्रायंगल मध्ये अँगल M कॉन्ग्रंट अँगल Q फ्रॉम 1 angle X congruent angle Y each 90. Therefore triangle MXT similar triangle QYS. MXT ला QYS हा काय झाला, सिमिलर बाय AA टेस्ट. 2 ट्रायंगल जर सिमिलर असतील तर एरिया ऑफ ट्रायंगल 2 ट्रायंगल सिमिलर आहेत तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड, ट्रायंगल खाली घेऊया आपण, त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड कोणत्या सांगा. MT ला QS बरोबर XT अपॉन YS. मग MT अपॉन QS XT किती आला, 5/9. स्टेटमेंट नंबर 1. बट ट्रायंगल मोठे ट्रायंगल MNT सिमिलर ट्रायंगल MNT ला सिमिलर ट्रायंगल QRS. गिवन एरिया ऑफ ट्रायंगल MNT अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QRS इज इक्वल टू MT स्क्वेअर अपॉन QS स्क्वेअर. MT चा वर्ग म्हणजे 5 चा वर्ग 9 स्क्वेअर बाय 25/81. हे उत्तर आपलं आलेलं आहे बाळांनो. 2 ट्रायंगल सेगमेंट घेतलेले आहेत. 2 ट्रायंगल गिवन मध्ये आलो, M कॉन्ग्रंट T घेतला. लहान 2 ट्रायंगल घेतले, त्यामध्ये फ्रॉम 1 वरून एक अँगल घेतला, इच 90 घेतला. 2 ट्रायंगल AA टेस्टनं काय केलं, सिमिलर दिलं. सिमिलर दिल्यानंतर दोघांचा रेशो काढला, एकाची किंमत भरली, स्टेटमेंट नंबर 2. बट
मोठे ट्रायंगल काय दिले, सिमिलर दिले. द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ इट्स करस्पॉन्डिंग साइड्स. पुन्हा रेशो लिहिला. याची किंमत दिलेली आपल्याला 5/9 स्क्वेअर 25/81. घ्या व्यवस्थित पटपट.